पार्थ पवारांकडे राजकीय परिपक्वता आहे का, असा मला प्रश्न पडतो. असं खळबळजनक विधान केलंय शरद पवारांनी. काल दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे आपली भूमिका स्पष्ट केली. अजितदादांच्या निधनानंतर गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारणात मोठा संभ्रम पाहायला मिळाला, पण आता पवारांच्या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालंय. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेल्या विधानाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तर नेमकी शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना काय भूमिका मांडली, आता राज्यातील राजकारणात याची कोणते परिणाम पाहायला मिळतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढील भूमिका काय असेल, तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूया आणि शरद पवार यांनी केलेल्या विधानाचे सखोल राजकीय विश्लेषण करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, 2 महिन्यांपूर्वी अजितदादांच्या झालेल्या अपघाती निधनानंतर राज्याची राजकीय घडी चांगलीच विस्कटली होती. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या भूमिका समोर आल्या होत्या. अशा संवेदनशील काळात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक नेत्यांनी याबद्दल भाष्य केले. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी देखील ही इच्छा बोलून दाखवली. पण अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. शेवटी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचप्रमाणे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील स्वीकारली. असे असले तरी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला होता. आता काही दिवसांपूर्वीच बारामतीतील जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लगेच पुढे येत आपली भूमिका मांडली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. पवार परिवाराचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुनेत्रा पवार यांनी आपला पाठिंबा स्पष्ट केला होता. त्यामुळे काँग्रेसने घेतलेली भूमिका ही महाविकास आघाडीतील परस्पर विरोधी वाटू लागली. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात अत्यंत स्पष्ट भाष्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नेमकं झालं असं की गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यसभेतील खासदारकीच्या जागांसाठी निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीतून शरद पवार यांची निवड झाली होती. काल म्हणजेच दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ देखील घेतली. या समारंभानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील आपली भूमिका मोठ्या प्रमाणात स्पष्ट केली. तर चला त्यांच्या वक्तव्यातील काही प्रमुख मुद्दे जाणून घेऊया. सर्वप्रथम पार्थ पवार यांच्या परिपक्वतेवर सवाल. नुकतंच पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल विधान केलं होतं. यावर प्रश्न विचारला असता शरद पवारांनी अत्यंत मिश्किल पद्धतीने आणि तितक्याच धारदारपणाने उत्तर दिले. ते म्हणाले की राजकारणात महत्त्वाची विधाने करायला परिपक्वता लागते आणि पार्थ पवार यांच्याकडे ती किती आहे हे मी अजून सांगू शकत नाही. आपल्या नातूबद्दल असे विधान करून पवारांनी हे स्पष्ट केलंय की सध्याच्या परिस्थितीत ते पार्थ पवार यांच्यावर विश्वास ठेवत नाही. द्वितीय, बारामती पोटनिवडणूक आणि सुनेत्रा पवार. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आता सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का, शरद पवार म्हणाले की अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिलेला नाही. जर आमच्या पक्षाचा उमेदवारच नसेल तर प्रचार करण्याचा प्रश्न येतो कुठून. अशा प्रकारे शरद पवार यांनी निवडणुकी प्रचारासंदर्भात स्पष्टपणे नकार दिला. तृतीय, विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम. अजित पवारांच्या निधनानंतर गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण काल शरद पवारांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिलाय. सध्या विलीनीकरणाच्या कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नाही हे त्यांनी स्पष्ट करून आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, शरद पवार यांनी काल केलेल्या विधानानंतर 3 गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. चला त्या देखील समजून घेऊया.
सर्वप्रथम शरद पवार हे महाविकास आघाडीत काँग्रेसची साथ सोडायला तयार नाहीत. द्वितीय, बारामतीच्या राजकारणात त्यांनी आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. तृतीय, पक्षात आज देखील शरद पवारांचा शब्द अंतिम आहे. आता शरद पवारांच्या या भूमिकेमुळे गेल्या अनेक काळापासून संभ्रमात असलेले महाराष्ट्राचं राजकीय चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी वैचारिक वादावरून पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभ्या राहिले आहेत. आता यामुळे भविष्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो. तर चला आता जाणून घेऊया शरद पवारांच्या या वक्तव्यावर महायुतीने नेमकं काय म्हटलंय ते. शरद पवारांनी पार्थ पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजप यावर असं म्हणतोय की जेव्हा घरातील मुले विरोधात बोलतात तेव्हाच त्यांना अपरिपक्व ठरवणे हे सोयीचे राजकारण आहे. भाजप प्रवक्त्यांच्या मते पार्थ पवार जे काही बोलले ते सत्य आहे, पण ते शरद पवारांच्या राजकारणाला मानवणारे नसल्याने त्यांनी आपल्याच नातवाला कमी लेखले आहे. त्याचप्रमाणे पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की बारामतीत सुनेत्रा वहिनींना बिनविरोध निवडून आणणे ही खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली ठरली असली, पण शरद पवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पडद्यामागून पाठिंबा देत परिवारापेक्षा राजकारण श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलंय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पवार असे वक्तव्य करत आहे असा आरोप देखील भाजपकडून करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पवार परिवार आपल्या सोयीनुसार नाती आणि राजकारण बदलते असे देखील भाजप सांगण्यात आले आहे. आता या सर्व प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाची आणि सुनेत्रा पवारांची यावर काय भूमिका असेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, ही होती शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरचे सखोल विश्लेषण. ते संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या विधानामुळे पवार परिवार निर्माण झालेले दरी पुन्हा वाढेल की नाही? तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल इमेज आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.